राम राम भावनं का म्हणतात. तर आता दिवसाचे आपले वाजले 10 ना आपली ड्युटी सुरू. कसं आहे ना, आपली काही सरकारी ड्युटी नाही आहे, आपली म्हशीची ड्युटी आहे असा. तर आता म्हशी वगैरे सोडला मी आपण इथंच. कसं आहे ना, दूध उत्पादक शेतकरी आहो. आपल्याला कसं आहे ना भावना, आपला रिअल कष्ट आहे ना हाच आहे. उन्हामध्ये सतत उभे राहून सनी या उन्हामध्ये तपावं लागते आणि कष्ट करावं लागते. तर म्हशी वगैरे सोडलो आता 4-12 वाजता. तर आजचा आपला ब्लॉग संपूर्ण पहा शेतकऱ्याच्या मुलाचा. तर असंच आपल्याला सपोर्ट करते राहा. तर आपले व्हिडिओ वगैरे आवडत राहिल तर लाईक वगैरे करत जा, शेअर आणि एक सबस्क्राईब सपोर्टिंगवाला. कसं आहे ना, एवढ्या उन्हात आपण आता शेतकऱ्याच्या मुलं मेहनत करतून तर जो आहे तो दाखवतून तुम्हाला. आपल्या कसं आहे ना भावांनो, म्हशीचा व्यवसाय म्हणजे असा आहे, दूध उत्पादक शेतकरी दुधाचा व्यवसाय आपला जो आपल्याकडे आहे कंटेंट रिसोर्सेस तो दाखवतो भावांना. तर आपल्या मग पोहोच शकतो. आपल्या म्हशी वगैरे चरून राहिल्या, तेवढी उशी ऊन तपून राहिली ना. मी उन्हात आहोच का काम आहे, कारण की सगळ्या शेतकऱ्याची फसल आहे ना भावांना. कारण की आता 1 महिना म्हणजे समजा 10 तारखेपर्यंत शेतकऱ्याचे धान वगैरे काटायला येऊन जाते. म्हणून कसं आहे ना, कोणीचे नुकसान न करता 12 अंशांनी मस्त आपल्या म्हशी चारावं लागतात. ते स्वतः चरतात, फक्त आपल्याला काय उभा राहावं लागते. पण कसं आहे ना, त्याच्यासोबतच तपणी तर तपणीत, सावलीत तर सावलीत, बरोबर ना, त्याच्यावर डिपेंड आहे ते साहेब. तर राम राम. तर आता चला आपण घरी. आपल्या म्हशी संपूर्ण झाडाखाली जाऊन त्यांनी सावलीत उभ्या झाल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये पाहू शकता. कसं आहे ना, आता म्हणजे तपण किती आहे, खूप टेम्परेचर आहे. तर कसं आहे ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर आपण चालला आता घरी. भावनं झाला आपला काम म्हशी चारावच्या आजच्या. आणि आता सिधा त्या समजाले आता मस्त जेवण खावण करून आराम पाहू शकताय. सावलीत संपूर्ण आपल्या म्हशी उभ्या झाल्या. असं कामा भावनं शेतकऱ्याच्या मुलाला. तर राम राम का म्हणतात. तर भावांनो, आता या संपूर्ण म्हशी आपल्याला काढायच्यात. सायन्स बाहेर बांधायच्यात ना, गवत वगैरे टाकायचं. पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागलेलं काम आहे पास. तर संपूर्ण म्हशी वगैरे काढलो. आता शेण फेकता पाहू शकता. टप धरली शेण फेकतो. हात वगैरे धुतो. 2 टप शेण भरलं तर 2 टप शेण फेकतो. तर शेण पुणे फेकून आता येईल संपूर्ण म्हशीला